सर्वांना केला होता, पण सर्वांचा काही रिप्लाय आलाय का? नाही. आता बघूया आपण, हा इकडचा आवाज बघू पहिले. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. ओके, सगळ्यांनी खाली बसायचं आहे. तुम्हाला एक 10-15 मिनिटातच आपला कार्यक्रम संपत आहे. तर आज कोणता दिन? शिक्षक दिन. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही कळलं नाही की काय चालू आहे. समजलं का सर्वांना काय चालू आहे? काय चालू आहे? ठुबे काय चालू आहे आज? काय विद्यार्थी काय सांगताय माहिती? शिक्षक दिनाविषयी सांगताय ना? तुम्हाला समजतंय का फक्त असं जसं चालू आहे? तर बघा, एका गावामध्ये, एका तुमच्या सारख्या हुशार गावामध्ये, जैतापूर सारख्या हुशार गावामध्ये एक महाराज येतात. गोष्ट आवडतील तुम्हाला? कोण येतात? महाराज येतात. आणि महाराज येतात आणि संध्याकाळी त्यांचं प्रवचन असतं. काय असतं प्रवचन? म्हणजे काय? ते काय करतात? लोकांना त्यांना माहिती द्यायची असते. दवंडी पेटतात, पूर्ण गावात सांगतात. आणि गावात सांगितल्यानंतर दिलेल्या वेळेला सगळे लोक जमा होतात. अश्मिरा सगळे लोक काय होतात? जमा होतात. इकडे बघा, मी हॅलो म्हटलं की सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. मध्ये जर कोणी बोललं तर काय बोललं? हॅलो म्हटलं की इकडे लक्ष द्यायचं. तर असे महाराज येतात आणि ते काय करतात? संध्याकाळचा वेळ असते, सगळे लोक येऊन बसतात. सगळे गावातले भाविक भक्त सगळे, लहान मोठे सगळे येऊन बसतात. बरं का? अभिजित सगळे येऊन बसतात. आणि सगळे आल्यानंतर महाराज त्यांना पहिला प्रश्न विचारतात. मी आज तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्हाला माहित आहे का? मग सगळे लोक म्हणतात नाही, आम्हाला काही माहित नाही तुम्ही काय सांगणार आहे. मग महाराज काय म्हणतात? तुम्हाला जर काही माहितच नसेल तर तुम्हाला सांगून उपयोग काय? तुम्ही आता उद्या संध्याकाळी या, जा घरी म्हणे. मग दुसऱ्या दिवशी तसंच होतं. सगळे लोक येतात संध्याकाळी आणि पुन्हा महाराज तोच प्रश्न विचारतात. कोणता? मी तुम्हाला आज जे काही सांगणार आहे ते तुम्हाला माहित आहे का? मग सगळे लोक हुशार होतात की नाही? मग ते काय म्हणतात? हो, माहित आहे आम्हाला माहित आहे तुम्ही काय सांगणार आहे. मग महाराज पण हुशार असतात. महाराज काय म्हणतात? आर्यन, महाराज काय म्हणतात तुला? महाराज म्हणतात तुम्हाला जर सगळं माहित असेल तर तुम्हाला काय सांगू, तुम्ही जा घरी आणि उद्या या. आता बघा, तिसऱ्या दिवशी फार मजा येते. बाल्या, तिसऱ्या दिवशी संध्याकाळी असंच होतं. सगळे लोक जमा होतात आणि जमा झालेल्या लोकांना पुन्हा तोच प्रश्न. कोणता? मी तुम्हाला आज जे काही सांगणार आहे तुम्हाला माहित आहे का? त्यावेळेस आता लोक पण हुशार आहे की नाही? जैतापूर मधले लोक कसे हुशार? ते काय ठरवतात? अर्धे लोक म्हणतात हो आम्हाला माहिती आहे तुम्ही काय सांगणार आहे. आणि बाकीचे अर्धे काय म्हणतात? नाही, आम्हाला माहित नाही. बघा, म्हणजे महाराजला त्यांनी काय केलं? कोड्यात पाडण्याचा प्रयत्न केला. महाराज 100 गावचं पाणी पिलेले महाराज, ते काय म्हणतात? मग संस्कृती काय म्हणतात महाराज? ज्या लोकांना माहित आहे त्यांनी, ज्यांना माहिती त्यांना सांगा, जा घरी. तसं मग आज काय चालू तुम्हाला कळतंय का? माहित असेल तर सांगा दुसऱ्यांना. मग झालं का? दरवर्षी आपण 5 सप्टेंबर हा दिन काय करतो? शिक्षक दिन म्हणून आपल्या शाळेत साजरा करतो. आपल्या शाळेतील सर्वात वरिष्ठ वर्ग म्हणजे इयत्ता 7वीचा वर्गातील सर्व मुलं आणि मुली, यामध्ये शिक्षक आणि शिक्षिका आज झाले आणि त्यांनी फार छान अध्यापन केलं. आमच्या पर्यंत फार कमी तक्रारी आल्या. हे विषय जास्त तक्रारी आल्या नाही, थोडेफार चालू राहतात. चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं आणि खूप चांगल्या पद्धतीने वर्ग तुम्ही सांभाळले. आणि काल पण तुम्ही हे काम केलं होतं. ज्यावेळेस आपली मीटिंग चालू होती त्यावेळेस सुद्धा एक सुद्धा विद्यार्थी तुम्ही बाहेर येऊ दिला नव्हता. म्हणजे चांगल्या पद्धतीचं कार्य तुम्ही आज दिवसभर केलं, म्हणून तुम्हाला खूप खूप तुमचं कौतुक. त्याच पद्धतीने आज सूत्रसंचालन करणाऱ्या नेहमीच करतात त्या विद्या आणि वेदिका यांचंही कौतुक.
त्यांनी फार छान रीतीनं तारोळ्या वगैरे लिहून तुम्हाला सांगितल्या आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काय केलं, या ठिकाणी त्याची मांडणी सुद्धा केली. आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जे की आपल्या भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती होते आणि ते स्वतः शिक्षक होते, म्हणून त्यांच्या जयंतीचा दिन शिक्षक दिन म्हणून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. कारण की आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकाला खूप मान आहे की नाही. शिक्षक म्हणजे आई वडिलांनंतरचा जो गुरु म्हणतो आपण, ते कोण असतात? शिक्षक असतात. आणि म्हणून त्यांचा गौरव व्हावा, त्यांचा मान सन्मान व्हावा म्हणून हा दिन, एक दिन आपण पूर्ण एका वर्षामध्ये आपण साजरा करत असतो. तुम्हाला माहित आहे की आपण शिकत असतो, मग आपण शिक्षकाकडूनच शिकत असतो का? आपण आपल्या वर्गातील एखाद्या मुलाकडून पण शिकू शकतो, एखाद्या विद्यार्थ्याकडून शिकू शकतो, आपण एखाद्या लहान मुलाकडून पण शिकू शकतो. आलं लक्षात? काही पण होऊ शकतं. म्हणजे असं नसतं की वय वाढलं म्हणजे तो माणूस शिकवतो, असं काही नसतं. आपण प्राण्याकडून, प्रत्येक गोष्टीकडून शिकू शकतो. आपण हिमालय पर्वताकडून शिकू शकतो, आपण नदीकडून शिकू शकतो. नदीकडून काय शिकू शकतो माहिती तुम्हाला? नदीच्या रस्त्यामध्ये जर एका दगड, पर्वत काही पण येऊ द्या, त्याला ते टक्कर देत नाही, बाजूला रस्ता करून निघून जातं. म्हणजे किती पण अडचणी येऊ द्या, त्या अडचणीला बाजूला करून बाजूला निघता आलं पाहिजे. ही गोष्ट आपण नदीकडून शिकू शकतो. प्रत्येक या पृथ्वी तलावावर असलेल्या प्रत्येक वस्तूकडून आपण काही ना काही शिकू शकतो. चंद्र, सूर्य प्रत्येकाकडून शिकू शकतो. अक्षरशः एकदा असं झालं, अभिजित, एकदा काय झालं, एक लहान मुलगा होता तिसरीचा आणि एक सातवीचा होता तुझ्यासारखा मुलगा, तू नाही बरं का. दोन मुलं होते, एक तिसरीचा होता, तिसरीचा, आणि दुसरा कितीचा होता? सातवीचा. मग ते असे शेतामध्ये खेळत होते. शेतामध्ये खेळता खेळता काय होतं माहितीये का, त्या विहिरीत पाणी नसतं आणि जास्त खोल नसते ती विहीर. तो जो मोठा मुलगा सातवी आठवीचा, तो खेळता खेळता खाली पडतो. कुठे पडतो? तन्वी, कुठे पडतो? विहिरीत पडतो. मग विहिरीत पडल्यानंतर तिथं कोणीच नसतं, मोठे व्यक्ती कोणीच नसतात. मग कोणाला सांगावं कळत नाही. अक्षरशः तो लहान मुलगा दोरी टाकून त्या मुलाला बाहेर काढतो. दोरी टाकून. बघा, तिसरीच्या मुलाची शक्ती आणि सातवीच्या मुलाच्या शक्तीमध्ये अंतर राहणार की नाही, फरक. पण सातवीचा मुलगा तिसरीच्या मुलाला काढू शकतो, तिसरीचा काढू शकतो का? अशक्य वाटतं. पण त्या मुलाने काढलं. आणि ही घटना ते गावात जाऊन सांगतात. गावात जाऊन सांगितल्यानंतर सगळे म्हणतात काही पण तुम्ही खोटं बोलताय. कोणी विश्वास ठेवतं का? नाही, तुम्ही काही खोटं बोलताय, असं काही होऊ शकत नाही, असं तसं. पण त्यामध्ये एक वयस्कर व्यक्ती असतो, तो म्हणतो 100% असं घडलं असं. त्याचं कारण असं काय स्नेहल, त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी त्यांना सांगणारा असं कोणी नव्हतं की तू हे करू शकत नाही. लहानपणापासून आपल्याला काय सांगतात? झाडावर चढू नको, पोहायला जाऊ नको, असं तसं काय काय सांगतात की नाही. त्यामुळे काय होतं, व्यक्ती हा कुत्रा बनत चालतो. तर त्याऐवजी काळजीपूर्वकच आपण काही गोष्टी डेअरिंग केल्या पाहिजे. आणि महत्वाचं काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या महापुरुषांचा एक गुण जरी आपण घेतला तरी आपण आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य सार्थकी लावू शकतो. आणि प्रत्येकाला मोठं व्हायचं आहे की नाही? वयानं का? वयानंच व्हायचंय का? तर कसं व्हायचं आपल्याला? आपल्याला हुशार होऊन काहीतरी नाव कमवून मोठं व्हायचंय. म्हणून असं म्हणतात, हर पतंग को एक दिन कचरे के डिब्बे में जाना पड़ता है. हर पतंग को एक दिन कचरे के डिब्बे में जाना पड़ता है, लेकिन उससे पहले आसमान को छूना पड़ता है. आसमान को छूना पड़ता है. प्रत्येकाचं शेवट हा आहे, पण त्या मधल्या काळात आपण काही ना काही करून जायचंय. म्हणून ओंकार घडण्याची कविता मला फार आवडती. मी मागं पण बोललेलो आहे. कोणती? तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. गड्यात ठेवले तयारी जराशी, कधी झुकायची कधी नडायची. दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय र. दुनिया डोक्यावर घेणार हाय र, तुला उचलून घेणार हाय. कधी होतं असं? आपल्याच
या गावातील तुमचाच बांधव शुभम बाबासाहेब झाटे MBBS ला नंबर लागला त्याचा. त्याने अभ्यास केला, 587 गुण घेतले. आपल्या गावातील असे भरपूर मोठे अधिकारी झाले की नाही? तसं बनण्याची इच्छा पाहिजे. मला अभिमान वाटतो आपल्या शाळेतील विद्यार्थी स्वतः प्रयोग करतात. भरपूर विद्यार्थी आपल्या YouTube चॅनलवर आपण अपलोड केलेले. तर तुम्ही योग्य ट्रॅकवर आहे, फक्त ट्रॅक बिघडू देऊ नका. आमचा अनुभव असा आहे की 7वी नंतर तुम्ही 8वीत गेल्यानंतर काय होतं, तुमचा ट्रॅक थोडा बिघडतो. म्हणून अभ्यासाकडे लक्ष द्या. सर्वात महत्वाचा अभ्यास आहे. सर्वात महत्वाचं काय आहे? अभ्यास आहे. खेळणं पण महत्वाचं आहे. कारण की शारीरिक कसरत असेल, आपलं शरीर जर मजबूत असेल तर आपलं मानसिक संतुलन चांगलं असतं. म्हणून शरीर महत्वाचं आहे, अभ्यास महत्वाचा आहे आणि प्रत्येक गोष्ट धाडसाने करण्याची हिंमत आपल्यामध्ये पाहिजे. आलं लक्षात? तर आजच्या या शिक्षक दिनाच्या सर्व आपल्या शाळेतील शिक्षक बांधव आणि सर्वच विद्यार्थ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि मी आता या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.